जर रोजची कामे करायची असतील तर एका दिवसात आपण बरीच कामे आवरू शकतो। मग त्यासाठी एनर्जीपेक्षा प्लॅनिंगची गरज जास्त असते। येतो ना। पण बिनबुलाए मेहमान सारखा आज अचानक आलेला पाऊस आणि मग त्याप्रमाणे कामात केलेला बदल मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। प्रथम सकाळी उठल्यावर आंघोळ झाल्यावर देवपूजा करून घेते आणि मग जी पहिली चहा असते ना ती एकदम शांत बसून वरती फॅन लावायचा फास्ट 5 वर आणि एकदम शांत एक एक सिप घेऊन मी चहा घेते। आणि इथे एक महत्त्वाची टीप, सगळी रोजची कामे नेहमीच परफेक्ट होतीलच असे नाही। हळूहळू आपल्याला कामे परफेक्ट करायची सवय लागेल। कधीकधी ती उशिरा होतील किंवा कधीकधी ती लवकरसुद्धा होतील। हॅलो, नमस्कार, कसे आहात सर्व? मजेत ना? असायलाच पाहिजे। स्वागत आहे तुमचे स्नेहाज आर्ट अँड कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर। काहीतरी खायला गोड म्हणून झटपट असे मुगाचे लाडू बनवायचे ठरवले। मुगाची डाळ घेतली, छान भाजून घेतली मंद आचेवर आणि मग थंड झाल्यावर ती मिक्सरमधनं काढून घेतली। मग ते छान चाळून घेतलं आणि मग ते पीठ काऊ घीमध्ये भाजून घेतलं। तर बेसनाच्या लाडूसारखं इथे तूप जास्त टाकायचं नाही आहे, मोजकंच टाकायचं आहे। आणि मग त्याच्यानंतर त्याच्या निम्मी साखर घेतली, साखर पण मिक्सरमधनं वाटून घेतलं, सोबत वेलची पूड टाकली, ड्रायफ्रूट टाकले आणि असे छान असे मुगाचे लाडू बनवून झाले। आणि तेवढ्यातच हा पावसाने खेळ मांडला स्वतःचा। पाऊस आला, मग काय आता कामामध्ये थोडासा बदल। खूप गरम होत होतं, पण पाऊस आल्यामुळे छान वातावरणात गारवा पसरला आणि म्हटलं चला आज टेबल फॅन छानपैकी पुसून घेऊया, कारण गारवा वाटतोय भरपूर। आणि आता साफ करायचा म्हटल्यावर खाली पहिला पेपर टाकून घेतला आणि हे उघडून घेतलं टेबल फॅनचं पुढचं कवर आणि मग हे असं ब्रशच्या सहाय्याने छान त्याची धूळ काढून घेतली पूर्ण त्या झाकणाची। नंतर झाकण ह्याने ब्रशने साफ केल्यानंतर ते खाली आपटून झाडून पण घेतलं, जेणेकरून त्याला चिटकलेली सगळी धूळ खाली जाईल। मग असा पूर्ण टेबल फॅन मी छान त्या ब्रशने झाडून घेतला। नंतर स्पॉन्ज वाईपवर मी कोलीन टाकलं आणि मग त्या वाईपने पूर्ण फॅन असा पुसून घेतला। कोलीन छान असा स्वच्छ फॅन निघालाय। तर ह्या फॅनचा वापर मी किचनमध्ये करते, म्हणजे कुकिंगच्या वेळेला सिलिंग फॅन लावू शकत नाही, मग गॅस राहणार नाही ना। मग अशा वेळेला मी हा टेबल फॅनचा यूज करते, कधी खाली लावते किंवा कधी वॉशिंग मशीनवर ठेवते। त्याच्यामुळे हवा पण खेळती राहते आणि मला आतमध्ये गरम होत नाही किचनमध्ये। कधीकधी या फॅनला आम्ही हॉलमध्ये पण घेतो, म्हणजे कोपऱ्यात जर बसलं तर तिथे फॅनचा वारा लागत नाही। AC लावायचा नसेल तर ह्या टेबल फॅनचा उपयोग आम्हाला हॉलमध्ये सुद्धा होतो। असा मल्टीपर्पज आम्ही हा फॅन वापरतो। तर आता हा फॅन पूर्ण माझा पुसून झालेला आहे। तर अंतरलेल्या कागदावर ही धूळ जमा झाली आहे, ती पूर्ण कागद तो धरून मी गोळा केला आहे आणि तो फेकून देणार आहे। आणि असा हा टेबल फॅन माझा स्वच्छ पुसून झालेला आहे। तर आम्ही नैनितालला गेलो होतो, त्यावेळेला तिथे 3 देवळांमध्ये गेलो होतो आणि तिथे ही घंटा छोटी मी विकत घेतली। तर ही एक आणि अशी एक आम्ही कारमध्ये लावली आहे, कारण आम्ही ज्यावेळेला तिथे फिरत होतो ना तिथे पाहिलं आम्ही की गाडीमध्ये त्या घंटा लावलेल्या आहेत। देऊळ आलं की ते ती घंटा वाजवतात आणि मला हे आवडलं खूप, म्हणून मी घेऊन आले 2 घंटा। ॲक्वागार्ड लावून घेतला आहे, त्याची AMC प्रमाणे प्रत्येक महिन्यात ते लोक सर्व्हिसिंगसाठी येतात। तर ॲक्वागार्ड प्युरिफायरचं
हा टेक्निशियन सर्व्हिसिंगला आले आहेत आणि मी त्यांना दाखवलं की पाण्याचा फ्लो एकदम कमी झालेला आहे. तर ते बघा हे अशा आतमधला काढून त्याच्यात पाण्याचा फ्लो चालू करून ते ठोकून आतला सगळी डस्ट बाहेर काढतात. ये क्या होता है एक्चुअली? अंदर से जो डस्ट रहता है वो निकलता है ना. अच्छा. और आपका जो प्रेशर का है ना, ये फर्क इतना पड़ने वाला नहीं है आपका. क्यों? क्योंकि इसमें इतना पानी फास्ट ही है ना आप लोग का. तर मी त्यांना जो फ्लो दाखवला होता तर त्यांचं म्हणणं असं आहे की ह्याचा फोर्स वाढणार नाही, प्रेशर एवढं नाही आहे कारण तुम्ही 7th फ्लोअरला राहता. तर म्हटलं ज्यावेळेला तुम्ही ॲक्वागार्ड लावलं होतं त्यावेळेला तुम्ही आम्हाला ही गोष्ट सांगितली होती का? असं नंतर तुम्ही नाही ह्याच्यासाठी आता तुम्ही मोटर लावून घ्या असे भरपूर काय काय बहाणे देतात. तर त्यामुळे मुलगा म्हणाला की ठीक आहे, आताची आमची AMC पूर्ण होऊ दे, त्याच्यानंतर आम्ही विचार करू. तर मग नंतर विचार केला जाईल. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त रहा. बाय बाय.